नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे AJMPSC आपल्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 27 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यासारखे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, नुकतेच समान नागरी कायदा विधेयक गुजरात राज्याने पारित केलेले आहे. गुजरात हे उत्तराखंडनंतर समान नागरी कायदा म्हणजेच की युनिफॉर्म सिव्हिल कोड विधेयक पारित करणारे देशातील दुसरे राज्य ठरलेले आहे. तर मित्रांनो, उत्तराखंडने यापूर्वी 2024 मध्ये समान नागरी कायदा विधेयक पारित केलेले होते. आता त्यानंतर गुजरात हे दुसरे राज्य ठरलेले आहे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील हे विधेयक मंजूर केलेले आहे. आता ह्यामुळे काय होणार आहे समान नागरी कायद्यामुळे? तर विवाह, घटस्फोट आणि मालमत्तेसाठी सर्व धर्मांसाठी समान नियम लागू होणार आहेत. त्यालाच आपण समान नागरी कायदा असे म्हणतो. आणि पहिले राज्य कोणते होते आणि कधी केलेले? उत्तराखंड केलेले 2 फेब्रुवारी 2024 मध्ये. आता दुसरे राज्य गुजरात आहे. आणि मित्रांनो, गोवा हे पोर्तुगीज काळापासून म्हणजेच की 1867 पासून समान नागरी संहिता लागू करणारे एकमेव ठिकाण आहे. म्हणजेच की गोव्यामध्ये यापूर्वीच म्हणजे की 1867 पासून समान नागरी कायदा लागू आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे उत्तराखंड आणि गुजरात हे 2 राज्य आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, 22 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक जल दिनाची थीम काय होती? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाणी आणि लिंग. तर मित्रांनो, आपण 22 मार्च काय म्हणून साजरा करतो? तर आपण 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करतो. आणि या वर्षाची थीम काय होती? तर यावर्षी पाणी आणि लिंग या वर्षीची जल दिनाची थीम होती. आता या वर्षीची थीम जल व्यवस्थापनातील महिलांचा सहभाग आणि लिंग समानतेवर लक्ष केंद्रित करतो. आता हे पाणी आणि लिंग यावर्षी का का ठेवलेले आहे? तर जल व्यवस्थापनातील महिलांचा सहभाग आणि लिंग समानता यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 22 मार्च जल दिनाची थीम पाणी आणि लिंग ठेवलेली आहे. आणि याचा उद्देश काय? तर जगातील अनेक भागांमध्ये पाणी भरण्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रामुख्याने महिला आणि मुलींवर असते. त्यामुळे त्यांच्या शिक्षण आणि आरोग्यावर परिणाम करतो. यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी यावर्षीची पाणी आणि लिंग या या थीमसह जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. आणि मित्रांनो, ही संकल्पना संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्ट 6 मध्ये, आता उद्दिष्ट काय सांगते शाश्वत विकास उद्दिष्ट? तर पाणी आणि स्वच्छता हे 6वं उद्दिष्ट सांगते. आणि 5वं उद्दिष्ट काय सांगते? तर लिंग समानता यांना जोडण्यासाठी ही पाणी आणि लिंग ही थीम यावर्षी वापरण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, संयुक्त राष्ट्राचे 2026 हे वर्ष पाण्याचे वर्ष देखील म्हणून ओळखले जाते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, IQ एअरच्या 2026च्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6व्या क्रमांकावर. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतेच स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी म्हणजेच की IQ एअरने 24 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड क्वालिटी रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर तो 6वा क्रमांक लागतो. आणि नवी दिल्ली या वर्षी म्हणजे सलग 5व्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. तर मित्रांनो, ह्या अहवालानुसार सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत आपण 6व्या क्रमांकावर लागतो आणि आपली राजधानी दिल्ली ही सलग 5व्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. आणि या यादीत मित्रांनो, पाकिस्तान हे पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ बांगलादेश आणि ताजिकिस्तान यांचा क्रमांक लागतो. तर मित्रांनो, पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत? तर बांगलादेश हा सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर ताजिकिस्तानचा क्रमांक लागतो आणि नवी दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, मार्च 2026 मध्ये अनावरण करण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा कोणाचा पुतळा आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोट्टी श्रीरामुलू.
तर मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीसाठी 58 दिवस उपोषण करून बलिदान देणारे थोर स्वातंत्र्य सेनानी पोट्टी रामुलू यांचा पुतळा आहे. मित्रांनो, हे पोट्टी श्रीरामुलू कोण आहेत? तर ते आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीसाठी 58 दिवस उपोषण करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी होते आणि त्यांचेच बलिदानाचे प्रतीक म्हणून स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा पुतळा आंध्र प्रदेशमध्ये उभारण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, कुठे उभारण्यात आलेला आहे हा पुतळा? तर अमरावती येथे उभारलेला आहे आणि तो 58 फूट उंच असून कांस्याचा आहे तो. आणि त्यामागे प्रतीक म्हणून 16 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, 58 फूट का ठेवण्यात आलेले आहे? तर त्यांनी 58 दिवस उपोषण करून बलिदान दिलेले होते आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीसाठी. त्यामुळे त्यांनी 58 फूट उंच कांस्याचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच की RCB हा संघ कोणत्या समूहाने विकत घेतला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आदित्य बिर्ला समूह. तर मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच की RCB ही IPL संघ आदित्य बिर्ला ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप आणि बोल्ट वेंचर आणि ब्लॉकस्टेन यांच्या एका समूहाने तब्बल 17,706 कोटी रुपयांना सुमारे 1.78 अब्ज डॉलरला विकत घेतलेला आहे. मित्रांनो, आदित्य बिर्ला समूहाने IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच की RCB हा संघ विकत घेतलेला आहे. कितीला विकत घेतलेला आहे? तर 16,706 कोटी रुपयांना हा संघ आपल्या नावावर केलेला आहे. आणि मित्रांनो, या समूहाने युनायटेड स्पिरिट लिमिटेड कडून 100% मालकी हक्क मिळवलेले आहेत आणि आता आदित्य बिर्ला समूह हे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे मालक असतील. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सोलापूर. तर मित्रांनो, चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि ती कधी पार पडणार आहे? तर 28 आणि 29 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये 42 जिल्ह्यातील एकूण 400हून अधिक महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. आणि या स्पर्धेत 50 ते 76 किलो वजन गटात मॅटवर लढती होणार आहेत या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये. आणि मित्रांनो, महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे पुरुष कुठे पार पडल्या? तर नुकतेच पुणे येथील वाघोली येथे पार पडल्या. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुसार जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधित्वामध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4थ्या क्रमांकावर. मित्रांनो, अलीकडेच प्रकाशित झालेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुसार जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधित्वामध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, या रँकिंगमध्ये भारताच्या किती संस्थांनी समावेश झालेला? तर 54 संस्थांचा विक्रमी समावेश या रँकिंगमध्ये झालेला. आता भारतातील सर्वोच्च संस्था कुठली ठरली? तर IIT दिल्ली ही ठरली आणि ती कितव्या क्रमांकावर आहे? तर 123व्या क्रमांकावर आहे आणि भारतात प्रथम ठरली. कुठली? IIT दिल्ली. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, 27 मार्च हा दिवस जगभरात काय म्हणून साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जागतिक रंगभूमी दिन. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, 27 मार्च हा दिवस आपण जगभरामध्ये जागतिक रंगभूमी दिवस म्हणून म्हणजेच की वर्ल्ड थिएटर डे म्हणून साजरा केला जातो. आता या 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर नाट्यकलेचे सौंदर्य, मनोरंजन आणि उद्योगातील नाटकाची भूमिका आणि रंगभूमीचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करणे हे या दिवसाचे मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो, पहिला जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 1962 मध्ये पहिला जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, जिल्हा निर्यात केंद्र उपक्रम कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबविला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय.
तर मित्रांनो, जिल्हा निर्यात केंद्र उपक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे राबविला जातो? तर तो वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्याद्वारे हा उपक्रम राबविला जातो आणि या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादने ओळखणे, त्यांचे ब्रँड करणे आणि प्रचार करणे, तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यांच्या विक्रीला चालना देणे, हे या जिल्हा निर्यात केंद्र उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि जिल्हे निर्यात केंद्र उपक्रम वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येते आणि हा उपक्रम वाणिज्य विभागातील उद्योग अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या भागीदारीमार्फत हा उपक्रम चालविला जातो. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे आजचा आपला. टेलिमानस हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, टेलिमानस म्हणजेच की टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग अक्रॉस स्टेटसने 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 53 कक्ष स्थापन केलेले आहेत आणि 20 भाषांमध्ये सेवा पुरवते हे टेलिमानस उपक्रम. आता या टेलिमानस उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने टेलिमानस उपक्रम मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेले आहे, जे सुस्थितीपासून ते विकासापर्यंत सर्वसमावेशक मानसिक आरोग्याला सहाय्य प्रदान करते. तर मित्रांनो, या टेलिमानस उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर मानसिक आरोग्य सुधारणे हे या टेलिमानस उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे आणि ते कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवले जाते? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय याद्वारे हा टेलिमानस उपक्रम राबविला जातो. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11वा आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. आंतरराष्ट्रीय वन दिन कधी साजरा केला जातो? आणि त्याचे पर्याय आहेत 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च की 24 मार्च. मित्रांनो, योग्य उत्तर काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे होते आजचे आपले 10 प्रश्न 27 मार्च 2026 चे, जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे होते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर एज्यू MPSC या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.